नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. सगळ्यात आधी तुम्हाला तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आय नो की व्हिडिओ खूप लेट झालेला आहे, बट माझ्या मोबाईलचा जरा इश्यू आहे. त्यात एडिटिंगचे प्रॉब्लेम्स येत होते, म्हणून काही इश्यूज फेस केल्यामुळे, टेक्निकल इश्यूजमुळे माझे जे व्हिडिओ आहेत ते लेट झाले. बट शूट मी सगळे करून ठेवले, जसे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलली. तर आजचं सगळं काही उंबरठ्याची सजावट, रांगोळी तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल. तर आज ना मी ठरवलं की त्या शॉर्ट ज्या रेडीमेड साड्या येतात देवींसाठीच्या, त्या मला आता बोर झाल्या. 3 वर्षापासून मी त्या टाईपमध्ये साड्या देवी आईला वेअर करते. सो त्यामुळे आज मी ठरवलं की छान अशी ब्रॉड बॉर्डर असलेली, ठळक बॉर्डर असलेली आणि लाईट कलरची साडी नेसवूया देवीला. तर आज ना गेल्या 2 गुरुवारपासून माझी रेड व्हाईट ही थीम असतेच. 2 वर्षांपासून तुम्ही बघू शकतात, मागच्या वर्षीच्या व्लॉग्समध्ये सुद्धा रेड व्हाईट थीम आहे. मी सुद्धा रेड व्हाईट साडी घालते आणि देवघरात पण रेड आसन, व्हाईट आणि रेडच सगळं असतं, कॉम्बिनेशन वगैरे मॅचिंग थीमनुसार. तर आज रेड व्हाईट करायचं ठरवलं आणि मी सुद्धा छान अशी रेड व्हाईट साडी काढून ठेवलेली आहे. आणि देवीसाठी ही साडी मी काल रात्रीच प्लेट्स वगैरे घेऊन ठेवलेल्या आणि सकाळी घाई व्हायला नको, कारण मुखवटा बसवताना जवळजवळ अर्धा पाऊण तास जातो. कधी नारळच सटकतं, कधी तो कळस सटकतो, त्यामुळे खूप लेट होत जातो आणि असं पुन्हा पुन्हा काम चुकलं की मग आपला मूड जातो. सो ह्या गोष्टी मी आधी करते आणि फक्त मुखवटा लावायचं मी राहू दिलेलं. आणि बघा तुम्ही, आज देवीची कृपा की मुखवटा लावता बरोबर लागला. हे असं पहिल्यांदाच झालं आहे की मुखवटा अगदी परफेक्टली पहिल्याच याच्यात लागला. सो साडीला मॅचिंग म्हणून असा रेड येलो कलरचा मुखवटा आज मी लावलेला आहे, जो डायमंडचा आहे. हा मुखवटा मी गेल्या वर्षी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला. व्हिडिओ लेट जरी असला तरी तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. छान अशी साडी नेसवलेली आहे मी देवीला, छान सजवलेलं आहे. हा व्हिडिओसुद्धा तितकाच हेल्पफुल असेल. ह्या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी तर नक्कीच तुम्हाला याने हेल्प होणार आहे. तर पदर नेहमी काहीतरी वेगळा असतो, तर मी अजूनच काहीतरी डिफरंट करायचं ठरवलं. तर पदर मी छान असा प्लेट साईडला करून, एकामागे एक प्लेट्स करून सुंदर असा साईडला ठेवलं, जेणेकरून अजून देवीचा जो लुक आहे तो अजून छान आला. तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, पदर जसा मी ठेवलेला आहे त्यामुळे अजूनच छान हा लुक क्रिएट झाला. तुम्हालाही आवडला असेल तर कमेंट करा आणि नक्कीच मला सांगा. बघू शकतात किती छान आणि प्रसन्न वाटते. अगदी वेल मॅनेज अशी ही साडी आहे, ड्रेपिंग आहे. मला जे जसं आवडतं त्या पद्धतीने मी केलेलं आहे. तर ही साडी जी आहे, बॅक साईडने मी कळशीला गुंडाळल्यामुळे दोघं साईडच्या ज्या प्लेट्स आहेत अगदी परफेक्ट आलेल्या आहेत आणि देवी पण खूप सुंदर दिसत होती. अजून जर का रेड कलरची चुनरी असती तर ती मी वरून टाकली असती, बट तितकी मोठी माझ्याकडे नव्हती, कारण कळशी, त्यावर कळस आणि मग नारळ आणि नारळाच्या समोर मुखवटा असं मी केलेलं. तर भरपूर अशी हाईट देवीला पण देता आली. त्यानंतर मग मी सिंपल अशी ही रेड कलरची कॉटनची साडी वेअर केलेली आहे, जी मी एका एक्झिबिशनमधून घेतलेली. कारण भरपूर मैत्रिणी मला कमेंटमध्ये लिंक सांगतात की ड्रेसची लिंक द्या, साडीची लिंक द्या. तर ही साडी मी एक्झिबिशनमधून घेतलेली आहे. सो याची लिंक तुम्हाला मी देऊ शकत नाही. तर देवीच्या साडीला मॅचिंग म्हणून ही मी नवरात्रासाठी घेतलेली, बट तेव्हा जमलं नाही घालायला. सो आज मी वेअर केली. आणि रेड कलरचंच देवीचे पावलं, व्हाईटवर रेड कलरचा कापड टाकून तिथे गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती मी ठेवलेली आहे. त्यानंतर सुंदर अशी ही मांडणी केल्यावर आधी दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे, नंतर अगरबत्ती लावलेली आहे आणि मग नंतर देवीची पूजा, हळदी कुंकू करेल स्वतःला, देवीला, आणि मग मी कथा वाचायला घेणार आहे. तर अगदी सोपी, सरळ, कमी वेळात अगदी अट्रॅक्टिव्ह अशी पूजा आजची झालेली. मीच हा ब्लॉग शेअर करण्यासाठी खूप एक्सायटेड होते तुमच्यासोबत, बट हा टेक्निकल इश्यू मला खूप फेस करावा लागतो आहे आणि तो मी आता सॉल्व केलेला आहे, जेणेकरून येणारे व्लॉग्स जे आहेत ते तुमच्यासोबत पटापट शेअर करू शकेन. तर शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार याचासुद्धा व्लॉग एडिटिंग झालेला आहे. मी लगेच उद्याच अपलोड करते, कारण पुन्हा लेट व्हायला नको, सो म्हणून. आणि यावर्षी जरी नसलं तरी त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला हे सगळे व्लॉग्स नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील. हे जे गोल्डन कलरचं ताट आहे, जे मी गाडीच्या शूटच्या वेळेस पण वापरलेलं आहे पूजेला, तर या ताटाबद्दल सुद्धा भरपूर अशा कमेंट्स मला आलेल्या
की कुठून घेतलं आहे, तर हे ॲमेझॉनवरून मी घेतलेलं आहे. बऱ्याच साऱ्या पूजा साहित्याच्या ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. आता सध्या नवीन खूप काही घेतलेलं आहे, तर त्याच्या पण लिंक्स तुम्हाला मिळतील. बट हे मार्गशीर्ष महिन्याचे व्लॉग सगळे झाल्यानंतर एक सेपरेट व्लॉग करूयात आणि त्यावर मग सगळे नवीन वस्तू आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला देईल. त्यानंतर मग गणपती आणि महालक्ष्मींची स्थापना जी आहे ती बाकी होती. सो मग तांदूळाची रास, पूजेच्या पानावर तांदूळाची रास आणि मग त्यावर त्यांना बसवून मग हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करते. तर इथं मी मांडणी करते आहे पूजेची. मी अगदी सोपी सरळ गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती ठेवते. त्यानंतर 2 समय देवीचे पावलं आणि आपलं कथेचं पुस्तक, त्यानंतर फळांचा नैवेद्य आणि अगदी सोपी शॉर्टकट आणि छान ॲट्रॅक्टिव्ह पूजा दिसावी यासाठीचा हा प्रयत्न असतो. तर खूप काही असं नियमांमध्ये मी काही करत नाही, जे मला वाटतं त्या पद्धतीने मी हे करत असते. त्यानंतर मग आता येल्लो फुलांनी थोडं हायलाईट केलेलं आहे. तर येल्लो कलरचे फुलं मी वाहिलेले आहेत, जेणेकरून सगळी रंगसंगती, सगळं कॉम्बिनेशन वगैरे जे आहे ते व्यवस्थित जुळून येईल आणि पूजा ॲट्रॅक्टिव्ह ह्याच गोष्टींमुळे वाटत असते. खूप मैत्रिणी कमेंट करतात, तुमच्या देवघरातली जी संपूर्ण पूजा आहे मला खूप आवडतं, सगळं पूजा साहित्य खूप आवडतं. तर यावर ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बनवून झालेले आहे. पूजा साहित्य झालं, चांदीचे देव मी कसे क्लीन करते ते झालं. भरपूर अशा व्हिडिओंमध्ये भरपूर अशी माहिती, त्या वस्तूंच्या लिंक्स पण दिलेल्या आहेत. पण भरपूर मैत्रिणी आता नवीन आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे. आणि भरपूर मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की पूर्ण देवघराच्या पायऱ्यांपासून मेजरमेंटपासून सगळं काही मला द्या. तर त्यावर पण मी व्हिडिओ करेल लवकरच. पूर्ण देवघराचं प्रॉपर मेजरमेंट करून मी कुठली पायरी कुठल्या साईजमध्ये केलेली आहे ते सगळं तुम्हाला दाखवेल. तर या ठिकाणी देवीला हळदी कुंकू लावून देवीची पूजा वगैरे मी केलेली आहे आणि आता कथा वाचनाला मी सुरुवात करणार आहे. तर देवीच्या पावलांची सुद्धा मी पूजा करत असते हळदी कुंकू लावून. आणि मग देवीच्या मुखवट्याला हळदी कुंकू लावते, जेणेकरून प्रॉपर मला एक देवीला हळदी कुंकू केल्याचा फील यावा. सो त्यामुळे मी हे सगळं काही करत असते. चला तर मैत्रिणींनो, आता मी कथा वाचनाला सुरुवात करणार आहे. आणि मी ही जी कथा वाचनाची सुरुवात आहे ही 6:30ला करते, म्हणजे 7 वाजेपर्यंत माझी कथा वाचून होते आणि बरोबर 7 ते 7:15मध्ये माझी आरती होते. तर प्रदोष काळात केलेलं कधीही चांगलं. सो म्हणून मला तोच वेळ फ्री असतो, घरात कोणी नसतं, गडबड नसते आणि घरात कोणी नसलं की पूजेमध्ये पण आपलं चित्त लागतं. सो म्हणून मी त्याच वेळेमध्ये पूजा आणि कथा वाचन करत असते. त्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर, कथा वाचन झाल्यानंतर इकडे उंबरठा पूजन मी करते. लेपण आज मी केलेलं नव्हतं, कारण लेपण मी मार्गशीर्ष शुक्रवारी करणार होते, कुंचन सेवा करायची होती म्हणून. सो गुरुवारी मी काही लेपण वगैरे केलेलं नव्हतं. बट रांगोळी वगैरे काढून उंबरठ्याची पूजा सजावट मी ही सगळी केलेली. तर या ठिकाणी मी आता उंबरठ्याची पूजा करणार आहे. कथा वाचनानंतर करणार आहे 7:15 वाजेला आणि सकाळी पण मी केलेली. तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारी माझं सगळं जे असतं रुटीन ते तुमच्यासोबत शेअर केलं. मैत्रिणींना खूप आवडतं, खूप भरभरून प्रतिसाद कमेंट्स मला करतात, त्याने अजूनच एक नवीन मोटिवेशन मला मिळत असतं. तर थँक्यू सो मच ज्या मैत्रिणी मला खूप सपोर्ट करताय. इतका मध्ये मध्ये गॅप होतोय तरीसुद्धा तुम्ही मला कनेक्टेड आहात. मला विचारतायत की व्लॉग का येत नाही दीदी, कशामुळे लेट होतं आहे. तर सगळं काही आता मी प्रॉपर वेळेवर करणार आहे. थोडा टेक्निकल इश्यू फेस केल्यामुळे जरा प्रॉब्लेम्स आले. तर तुम्हाला हवे ते व्लॉग सगळे येतील, हळूवार का असे ना पण सगळे व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर होतील
आणि उद्याच मी लगेच शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार याचा पण ब्लॉग करणार आहे. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.